तर अशा वेळेस एनसीपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे. तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का की एनसीपी तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांच्याशी त्यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झाली. बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला. आपल्याबरोबर सावध भूमिका घेतली जाते ज्या ठिकाणी वाद आहे, जसं मनसे ठिकाणी शिवरे असेल, वरळी असेल किंवा माहीम असेल, त्या ठिकाणी युनिफॉर्मचं वाटप आपण होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील. आज द्यावेच लागतील. एक मराठी प्रश्न आहे. गौतम अदानी असं म्हणत आहेत की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. मग त्यात काय झालं? सुप्रिया सुळे असं म्हणतात की गौतम अदानी हे त्यांना हवा समान हवं. तर काय म्हणजे यात हा प्रश्न नव्याने विचारताय का आपण? उसमें नया क्या है? नया है वो, नया क्या है मुझे बोलिए ना. ज्याने शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय, वाचून या. लोक माझे सांगातील, त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये. पवारांनीच गौतम अडाणीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं. आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतो, आम्ही त्याच्या विरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात.